पूर्वी आपली आजी किंवा आई लहान मुलं रडत असलं तर म्हणायची, अगं मीठ घेऊन या, त्याची दृष्ट काढू. आणि संध्याकाळच्या वेळेस ती दृष्ट काढायची, म्हणजे बाळ रडायचं थांबायचं. तसंच आहे आपल्या घराचं सुद्धा. घराला सुद्धा आपल्या कुणाची नाही कुणाची दृष्ट लागत असते. त्यामुळे त्याला आता दाखवलं पाहिजे. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर ओंकार आणि विघ्नेश आता मार्केटला गेलेले आहेत, कारण विघ्नेशच्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी आहे. त्यामुळे त्याला काय काय लागतात वस्तू त्या आणायला गेलेल्या आहेत. तर मला देवाचा दिवा सुद्धा लावायचा आहे. रात्रीच्या 7:30 वाजलेले आहेत, तर मी आरती लावून घेते अगोदर. लहान मुलं रडत असलं तर म्हणायची, अगं मीठ घेऊन या, त्याची दृष्ट काढू. आणि संध्याकाळच्या वेळेस ती दृष्ट काढायची, म्हणजे बाळ रडायचं थांबायचं. तसंच आहे आपल्या घराचं सुद्धा. घराला सुद्धा आपल्या कुणाची नाही कुणाची दृष्ट लागत असते. त्यामुळे तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे, तो नक्कीच करा. ते आहे मीठ. म्हणजे मीठ अन्न पदार्थामध्ये पण आपण टाकतो आणि सर्व पदार्थामध्ये खूप मिठाचा उपयोग खूप आहे. कारण मीठ टाकलं नाही जेवणामध्ये तर जेवण रुचकर लागत नाही. मीठ टाकल्यानंतर जेवण किती रुचकर लागतं. तसंच आहे दृष्टाला सुद्धा कुणाची नाही कुणाची दृष्ट लागत असते. म्हणून आपण काय करायचं आहे उपाय तो तुम्हाला सांगते. आपल्या घराला कुणाची दृष्ट लागू नये किंवा दृष्ट लागली असेल तर काय उपाय करावा तो पण मी आज तुम्हाला सांगणार आहे. तो आहे म्हणजे हे मीठ. आता आहे ना, या भरणीमध्ये जाडं मीठ आहे, म्हणजे खडा मीठ आहे, बारीक मीठ नाही. टाटा नमक घ्यायचं नाही, मोठं मीठ घ्यायचं आहे. तर आपण हे मीठ आहे ना, जे बाउल मध्ये ठेवतो ते मीठ 15 दिवसांनी चेंज करायचं आणि दुसरं नवीन घ्यायचं. तो बाउल पण धुवून टाकायचा आणि मीठ पण टाकून द्यायचं बेसिंग मध्ये. तुम्ही बघा, मीठ आपलं काळं पडलं जातं, म्हणजेच आपल्या घराला जी दृष्ट लागलेली असते ना ती निघून जाते. बाउल मध्ये काढू हे मीठ, घराच्या चारी कोपऱ्यामध्ये ठेवून देऊ. आता मी हे 4 बाउल घेतलेले आहेत. या 4 बाउल मध्ये मीठ भरून काढणार आहे. तर मी हे खडा मीठ घेतलेलं आहे. बाउल स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच आपल्याला मीठ घ्यायचं आहे यामध्ये काढून. तुमच्याकडे काचेचे जरी बाउल असले त्यामध्ये काढलं तर अतिउत्तम. माझ्याकडे काचेचे बाउल नाही आहेत म्हणून प्लास्टिकच्या बाउल मध्ये काढलेले आहे. असे पूर्ण भरून बाउल काढायचे. आता मी चारी कोपऱ्यामध्ये ठेवून देते. तर ह्या कोपऱ्यामध्ये खाली असं कपाटाखाली ठेवायचं. तर मी कपाटाखाली ठेवून देते. आता दुसरा बाउल घेते, बेडच्या इथे ठेवते. ज्या वेळेला आपण बाउल भरतो मिठाने त्यावेळेला पूर्ण असे भरायचे आहेत. अर्धे वगैरे भरायचे नाहीत, पूर्ण भरूनच मग आपल्या घराच्या चारी कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. खूप चांगला फायदा आहे हा. मी ना जवळपासून 2 ते 3 वर्ष झालं ठेवताना खूप मला पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे घरात आलेली आहे आणि समजते पण, आपल्याला अनुभव पण येतो त्यामधून. बघा तरी तुम्ही ठेवून खूप चांगली आणि प्रगती पण होते. त्यामुळे मी मीठ 15 दिवसाला चेंज करत असते, ठेवत असते. तर असा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. मी 2 किचनमध्ये ठेवले आणि 2 हॉलमध्ये ठेवलेले आहेत. तर 15 दिवसाला हे मीठ आहे ते चेंज करायचं. तर मीठाचा फायदा काय आहे तुम्हाला सांगितला. त्यानंतर आता मला स्वयंपाक पण करायचा आहे. तर चला मी स्वयंपाक करून घेते. तर हे दही आणलेले बघा, आपल्याला बुंदी रायता बनवायचा आहे त्यासाठी आणलेला आहे. मी स्वयंपाकाला सुरुवात करणार होती पण किचनवरची भांडी बघून ना अगोदर म्हटलं भांडे घासून टाकायचे, कारण खूप सारे भांडी साठलेले होते. नाश्त्याची, चहाची, दुपारचीच आहेत भांडी सर्व ही. ती घासून घेते म्हणजे जेवण करायला आपल्याला मस्त वाटतं मोकळा किचन असल्यानंतर.
भांडी वगैरे घासून घेतली, त्यानंतर आहे ना भाजी टाकली, त्यानंतर कुकरसुद्धा आपला झालेला होता. तर हा बघा कुकर लावलेला होता. भाजी आणि भात झालेला होता आपला. तर आता चपातीचं पीठ मळायचं आहे, त्यामुळे 1 चमचा मीठ घेते आणि पीठ आहे ते आपण मळून घेऊ. 8 गोळे होतील या अंदाजाने मी पीठ घेणार आहे, कारण मला अंदाज आहे की किती गोळे किती पिठाचे होतील. जर तुम्हाला अंदाज नसेल तर तुम्ही ना मुठीप्रमाणे घ्या. 1 मूठ घेतली की 1 गोळा तयार होतो. त्याप्रमाणे जर तुम्ही घेतलं तर तुमचा अंदाज आहे कधीच चुकणार नाही. तर नवशिक्या ताईंनी कमेंट केलेली होती की ताई तुम्ही चपात्या करता, खूप छान करता आणि पीठसुद्धा कसं मळायचं, किती उशीर मळून ठेवायचं ते आम्हाला सांगा. म्हणून मी आज तुम्हाला चपातीचा हा व्हिडिओ आहे तो दाखवत आहे. तर चपातीचं पीठ मळलं आणि त्याच्यावरून थोडंसं तेल लावून 20 मिनटं भिजत ठेवायचं. तर मी आता हे पीठ आहे ते 20 मिनटं भिजत ठेवते, म्हणजे आपली चपाती मऊ लुसलुशीत एकदम. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला रायता बनवायचा आहे, तर साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी रायता बनवणार आहे, तो पण छान लागणार आहे. तर चला सांगते मी तुम्हाला कसा बनवायचा असतो. तर पीठ हे मळलेलं आहे ते साईडला ठेवते आणि रायता तयार करायला घेते. इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे, तो चांगला स्वच्छ पुसून घेतला, तो कोरडा करून घेतला. आता आपण हे पाव किलो दही आणलेलं आहे त्या बाउलमध्ये ओतायचं आहे. आता ह्या पिशवीची गाठ आहे ती सुटणार नाही, त्यामुळे एका साईडकडून ना कैचीने कापून घेते आणि दही आहे ते सगळं बाउलमध्ये काढून घेते. इथे मी 4 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या कट करून टाकायच्या आहेत. आता मी मीठ टाकून घेते. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, जास्त पण मीठ टाकायचं नाही, मागणं लागलं तर टाकायचं आहे. तर थोडीशी साखरसुद्धा टाकायची, कारण चव खूप छान येते, त्यामुळे आपल्याला बुंदी रायत्यामध्ये साखर टाकायची आहे. थोडी तर टाकलेली आहे मी. आता सर्व हे हलवून घेते. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा चाट मसाला टाकू. रायता कोणताही असो आपण चाट मसाला टाकायचा, बुंदी रायता असो किंवा दुसरा रायता असो, आपण चाट मसाला हा टाकायचाच. दहीसुद्धा मी बाजूला थोडं काढून ठेवलेलं याच दह्यामधलं, कारण म्हटलं रायता पातळ वगैरे होईल म्हणून बाजूला असं काढून ठेवायचं आहे, कारण बुंदी माझी थोडी होती म्हणून मी बाजूला काढून ठेवलं. तर बघा किती मस्त आपला रायता तयार झालेला आहे. तर रायता आपला सगळा हलवून घेतला, त्यानंतर आता आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर 4 ज्या मिरच्या होत्या ना त्यासुद्धा मी टाकलेल्या आहेत. तर आता फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे रायता आपला एकदम टेस्टी आणि मस्त लागल, म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मम्मी हे बघ दादाने फोटो आणले. हा ते सारे बघते मी कसे उठलेले आहेत ते. तर हे बघा काल काढलेले फोटो होते ना ते कसे उठलेले आहेत, छान उठलेले आहेत ना. आणि हा माझ्या ओमकारचा खूप सुंदर असे फोटो उठलेले आहेत, छान असे फोटो काढलेले आहेत, मस्त उठले. ओमकार छान फोटो उठले, तुझं पण छान उठलेलं आहे, माझा पण मस्त उठलेला आहे. किती कॉपी भेटल्या रे? 8 भेटल्या काय? अरे फोटो 16 भेटले होते ना, 8च भेटले काय? अरे बापरे, पण क्लिअरिटी चांगली आहे, कॅमेरा 1 नंबर आहे, मस्त उठले. तुझे पण छान उठलेत आणि माझे पण उठलेत. तुझे तर खूप सुंदर उठले बघ, किती मस्त उठलेत तुझे. 100 रुपये घेतले काय? आता आपलं पीठ आहे ते भिजलेलं आहे चांगलं. आता आपण गोळे करून घेऊ. 20 मिनिटं भिजत ठेवलेलं होतं. पिठाला असं भिजत ठेवलं ना खूप छान अशा चपात्या येतात आणि फुगतात पण, आणि मऊ लुसलुशीत अशा चपात्या राहतात. त्यामुळे 20 मिनिटांना पीठ कधीही मळून ठेवायचं, म्हणजे चपाती खूप छान येते. तर बघू आपलं पीठ कसं भिजलेलं आहे ते. तर हे बघा किती मस्त भिजलेलं आहे, तेल लावून ठेवलेलं होतं. आता आपण याचे गोळे करून घेऊ. आता एकदा मळून घ्यायचं थोडंसं. थोडं मळून घेतलं. पिठाला तेल लावल्यामुळं पिठाला मऊपणा खूप येतो आणि चिकटपणा पण येतो. तर बघा कसं चिकट झालेलं आहे, असं चिकट झालं पाहिजे. पिठाला तेल लावल्यामुळं पीठ खूप चांगलं भिजलं जातं, म्हणून कधीही तेल लावून ठेवायचं. आता मी सर्व गोळे आहेत पिठाचे करून घेते. तर हे बघा गोळे करून घेतलेले आहेत. आपण आता चपात्या लाटून घेऊ. 8 गोळे झालेले आहेत, तर बास होतील आम्हाला एवढ्या. तर मी चपात्या लाटून घेते आता. आता आपण गॅस चालू करून तवा ठेवलेला आहे
आणि तवा गरम झाला की सकाळची चपाती एक होती ती गरम करते तूप टाकून, म्हणजे नंतर जर गरम केली ना सकाळची चपाती तर कडक होते, म्हणून मी पहिल्याच वेळेला सकाळची चपाती आहे ती गरम करून घेते. तर आता ही बघा चपाती लाटलेली आहे. चौघडीची चपाती आहे. चपाती लाटतावेळी चारे कडा व्यवस्थित लाटाव्यात आणि फोल्लारी हाताने लाटाव्या, म्हणजे चपाती आपली फुगली जाते. तर सर्व चपाती आहे ती एकदम लूज आणि नाजूक हाताने लाटून घेते. आता आपली चपाती तयार झालेली आहे. त्यानंतर तवा पण तापलेला होता, तर तव्यामध्ये मी तेल टाकलं. आता चपाती टाकून घेते. तर चपाती माझी खूपच मोठी आहे, लाटलेली आहे ती. तुम्ही छोट्यासुद्धा बनवू शकता, असं काही नाही मी मोठी बनवल्या म्हणून तुम्ही मोठ्या बनवाव्यात. छोटीसुद्धा चपाती छान मऊ लुसलुशीत होते. तर दुसरी पण चपाती आहे ती पण चौघडीचीच मी लाटणार आहे. तर आधी छोटीशी लाटी लाटून घ्यायची, त्यानंतर थोडंसं तेल लावलं, पीठ टाकलं आणि त्याची 4 घड्या करून घेतल्या आणि आता लाटून घेते. चपाती पलटताना ना आपण कधीही हाताने पलटायची. ज्या वेळेला 2 वेळा पलटी करतो त्यावेळेला 2 वेळा हाताने पलटायची, उलटण्याने पलटायची नाही. जर तुम्ही उलटण्याने पलटा गेला तर चपाती आपली मधी आजूबाजूला कुठेतरी फुटली जाते आणि फुगत नाही. त्यामुळे चपाती 2 वेळा तरी हाताने पलटावी. तर आता मी सर्व चपात्या अशा करून घेते. तर बघा किती मस्त चपाती आपली झालेली आहे, फुगलेली आहे. चपात्या 2 कशा केल्या त्याच प्रकारे सगळ्या चपात्या मी करून घेते. तर या बघा सर्व चपात्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. किती मस्त मऊ लुसलुशीत चपात्या झालेल्या आहेत. चौघडीच्या चपात्या छान होतात. तर या बघा सगळ्या चपात्या एकदम मस्त झालेल्या आहेत, मऊ एकदम झालेल्या आहेत. तर या बघा मी तुला मला गोळा करून दाखवते. तर बघा अशी सुद्धा गोळा होत्या लगेच. चौघडीच्या चपाती खूप छान होतात. अशा प्रकारे केली ना चपाती तर खूप चांगली राहते, मऊ लुसलुशीत राहते. 2 दिवस पण आपली चपाती मऊ लुसलुशीत राहते. अशा पद्धतीमध्ये तुम्ही करा, नक्कीच चपाती तुमची फुगेल आणि मऊ लुसलुशीत राहील. तुमचं कसलंही पीठ असलं तरी सुद्धा चपाती तुमची चांगली होईल. आता सर्व माझा स्वयंपाक झालेला आहे. व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे. तर चपात्या तुम्हाला करून दाखवल्या. मला नवशिक्या ताईंची कमेंट आलेली होती की ताई तुम्ही ज्या वेळेला चपात्या करशील त्यावेळेला आम्हाला दाखवा, कारण तुमच्या चपात्या खूप छान असतात, अशा टम्म फुगतात आणि चौघडीच्या असतात. त्यामुळे आम्हाला अशी चपाती येत नाही, त्यामुळे आम्हाला सांगा. तर म्हणून आज मी ही चपाती तुम्हाला करून दाखवली. मीठाचा पण तुम्हाला मी उपयोग सांगितला. ठेवल्यानंतर मीठ आपल्या घरामध्ये ठेवल्यानंतर कोणकोणते फायदे होतात ते सुद्धा तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट आणि श्री स्वामी समर्थ.